फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या कृष्णामाई महोत्सवातील ठेकेदारांची बिले महापालिका प्रशासनाने अदा केली नसल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चंडाळे यांनी पदाधिकाऱ्यांसह येथील कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केलं, तर काही शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक मारली। त्यानंतर आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाने तातडीने बिले अदा केली। त्यामुळे शिवसैनिकांनी तब्बल 5 तासानंतर आंदोलन मागे घेतलं। जिल्हा नियोजन समिती, महापालिका आणि काही सामाजिक संस्थांच्या वतीने सांगलीत फेब्रुवारीमध्ये कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। महोत्सव उत्साहात पार पडला होता। मात्र 5 महिने झाले तर या ठेकेदारांची बिले अदा केली नव्हती। त्यामुळे शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांनी शुक्रवारी सकाळी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी काही पदाधिकारी देखील त्यांच्यावर आंदोलनात सहभागी झाले होते। मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे महापालिकेवर मोठा बंदोबस्त लावण्यात आला। शिवसैनिक महापालिकेवर धडकले, प्रशासनाविरोधात निदर्शने केली। पोलिसांनी आंदोलकांना अडवून मोजक्या प्रतिनिधींना प्रशासनाबरोबर चर्चा करण्यास परवानगी दिली। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली। 5 वाजेपर्यंत बिले अदा करण्याची ग्वाही अडसूळ यांनी दिली। त्यानुसार रक्कम वर्ग झाल्याचे पत्र सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, नगर अभियंता महेश मदने यांनी महेंद्र चंडाळे यांना दिलं। त्यानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनात शहर प्रमुख संदीप ताटे, समीर लालबेग आदी जण सहभागी झाले। सांगली कृष्णामाई सरकारी घाट या ठिकाणी आयोजित कृष्णामाई महोत्सव 2025 मोठ्या उत्साहानं या ठिकाणी असलेल्या सर्व पंचकृषीतल्या संप्रदाय, सर्व नागरिक व सर्व साधू संतांनी एकत्रित येऊन कृष्णामाईच्या घाटावर मोठ्या उत्साहात साजरा केला। खऱ्या अर्थानं ह्याचं सगळं आयोजनाची जबाबदारी या ठिकाणी महापालिकेनं उचलली होती। त्यामध्ये कृष्णामाई महोत्सव समिती व सांगली गणपती पंचायत संस्थान सांगली, परंतु या ठिकाणी महापालिकेनं या ठिकाणी आलेला जो खर्च आहे त्याचा जो देणं आहे, या ठिकाणी ज्या लोकांनी मंडप, लाइटिंग, जनरेटर, मॅटिंग या ठिकाणी ज्या पद्धतीचा आलेला खर्च आहे तो देण्याचा बिल अदा करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती। परंतु महापालिकेने या ठिकाणी केलं नाही। त्याचं कुटील राजकारण यामध्ये त्यांनी केलं। गेल्या 6 महिने सातत्यानं कृष्णामाई पुत्र या नात्यानं मी यामध्ये प्रयत्न करतोय। सन्माननीय मंत्री महोदयांनी 2 ते 3 वेळा यामध्ये फोन केला। सन्माननीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष राज्याचे त्यांनी यामध्ये फोन केला, परंतु तरीसुद्धा या मस्तवान अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला शब्द पाळला नाही। अहो, कृष्णामाई ही सांगलीची अस्मिता आहे आणि या सांगलीची यात्रा जत्रा, या सांगलीकरांसाठी केलेलं हे आयोजन, या कृष्णामाईसाठी केलेलं हे आयोजन, या सगळ्यांना नजरअंदाज करत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महापालिका वागते। खऱ्या अर्थाने यामध्ये कोणत्या पद्धतीचं प्रस्थापितांचं राजकारण आहे हे माझ्या संपूर्णतः लक्षात आलेलं आहे, परंतु त्या राजकारणाला वेळीच धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही। या आंदोलनाच्या माध्यमातून मी त्या सगळ्यांना हा निरोप देऊ इच्छितो की तुम्ही पडद्यामागे राहून ही जी काही षडयंत्र केली ती पडद्यापुढे येऊन तुमचा पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही।